नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे मजेत ना? आमका जाऊचा होता नापणे धबधब्यावर, पण बायको म्हणाली, "नाही, आपण सावडाव धबधब्यावरच जाऊया." त्याच्यामुळे हे बघा, ही तयारी करून अगदी बाहेर पडलेला. सकाळी 10:30 वाजता आम्ही बाहेर पडलो, 10:30 पावणे 11च्या दरम्यान आणि रिक्षा घेऊन निघालो. तर सावडाव धबधब्यावरती बघूची मजा एकदम भारी असता. म्हणजे भरपूर लोक तिकडे येतात आणि आम्ही त्याका सांगितलेलं आहे म्हणून माका म्हणता की नाही आपण सावडाव धबधब्यावरती जाऊया. म्हणून आम्ही तिकडे निघालो. हे बघा, हे बघू शकतास तुम्ही आता साईडला जे वातावरण आहे एकदम भारी वाटतं. म्हणजे इकडे तलावासारखा जागा आणि तिथे पाणी साचलेलं आणि ते पाणी या पाटातून म्हणजे असं व्हाळासारखा एक हे आहे, त्याच्यातनं आता पुढे येतं आणि तिकडे खाली धबधब्यावरती एकदम मस्तपैकी कारंजासारखा पडता. तर हे बघू शकतास तुम्ही अगदी पिक्चरमध्ये जसे सीन दाखवतात ना एकदम भारी भारी उंच डोंगर वगैरे, तशा पद्धतीने सीन तुमका हे बघूक मिळतलो. तर फायनली आम्ही इकडे इला आणि ह्या बघा ह्या कसा उभा बघा एकदम तयारी त्याचा पुढे जाऊसाठी. तर ही अशा पद्धतीने इकडे ह्या साईडला एकदम वॉशरूम वगैरे बांधलेली आहेत मस्तपैकी वरती जाऊन वर जाऊसाठी पण जागा. इथे ही दुकानं आहेत, पण बाहेरच्या त्या दुकानापेक्षा ह्या ठिकाणी 5-10 रुपये रेट चढ आहे. तर अशा पद्धतीने फरशी वगैरे घातलेली आहे. आम्ही त्याच्या खाली इला. हे दोन्ही साईडने मस्तपैकी कठडं बांधलेलं आणि हे समोर बघू शकतास तुम्ही कशा पद्धतीने धबधबा वाहता. म्हणजे मेन रोड जो हायवे रोड आहे, मुंबई गोवा हायवे, ह्या मेन रोडपासून आतमध्ये 6 किलोमीटर अंतरावरती ह्यो धबधबा एकदम मस्त म्हणजे आतमध्ये जाऊकसुद्धा एकदम भारी वाटतं. ह्या बघा कसा हळूहळू येतं, एकदम मुंबईचा आहे ना त्याच्यामुळे त्या घाबरता या पाण्यात. तर ह्यो पाठीमागे धबधबा दिसता एकदम मस्तपैकी धबधबा आणि भारी वाटतं. तर त्याच्यानंतर थोडंसं फोटो सेशनचं काम केला. वेगवेगळ्या पोझिशनमध्ये फोटो काढत होता. हे बघू शकतास तुम्ही. तर मित्रांनो, तुमका माझा व्हिडिओ कसं वाटलं नाही हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करू विसरू नको. हे बघू शकतास कशा पद्धतीने फोटो वगैरे काढत होता. अजून पण फोटो आहेत, पण मी सगळेच नाही अपलोड केलं आहे. तसं मी पण काही कमी नाही आहे बघ, मी पण शायनिंगमध्ये मारून फोटो काढत होते. त्याच्यानंतर आम्ही वरती इला फोटो सेशन झाल्यानंतर आणि त्याचे काका होते, त्या काकांकडनं ते कणीस भाजून घेतलं. हे बघा, हे बघू शकतास तुम्ही कणीस मस्तपैकी ते का मसाला वगैरे लिंबू वगैरे लावून त्यांनी दिल्याने होतं. मस्तपैकी खाला आणि आम्ही निघालो. धन्यवाद.